नमस्कार मंडळी, बिझनेस माझाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजकाल आपला गावाकडील तरुण नोकरीच्या शोधामध्ये शहराकडे जात आहे आणि त्या ठिकाणी कुठेतरी 10 ते 12 हजाराची नोकरी करत आहे। बऱ्याच महिलांची पुरुष हे कंपनीमध्ये 10 ते 15 हजाराची जॉब करतात। त्यांना पण कुठला तरी व्यवसाय आपल्या घरातून करावासा वाटतो आणि आपला जो काही संसार आहे त्यासाठी कुठेतरी छोटेसे तरी पैसे कमावेसे वाटतात। तर असाच एक व्यवसाय मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही शहरामध्ये असाल तर शहरामध्ये पण हा व्यवसाय चालणार आहे। जर तुम्ही गावामध्ये हा व्हिडिओ बघत असाल तिथं पण हा व्यवसाय जोमाने चालणार आहे। एकाच मशीनपासून जवळपास तुम्ही 20 प्रकारचे उद्योग आपल्या घरातून करू शकता आणि दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमावू शकता। परत एक वेळेस आपल्यासोबत आहेत व्यवसायाची माहिती देण्यासाठी ब्लू स्टार कंपनीचे मालक विकास पाटील साहेब। हे सांगा, आजचा कुठला व्यवसाय आहे? नमस्कार मित्र हो, आज जसं सुधाकर सरांनी सांगितलं आपल्याला, मी तुमच्यासमोर एक वेगळा कन्सेप्ट घेऊन येत आहे। त्यामध्ये आपण किमान 20 प्रॉडक्ट बनवू शकतो, 20 वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। सगळेच काय आपण या व्हिडिओमध्ये बनवणार नाही आहे, पण एक 5 तरी बनवून दाखवणार आहे। आपल्या कंपनीबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे, कारण आपण एक 50 वर्षापासून ही परंपरा लहान उद्योगासाठी, लघु उद्योगासाठी, गृह उद्योगासाठी बरेचशी यंत्र निर्माण करत असतो। त्या यंत्रामध्येच त्या गुंतवणुकीच्या बसणारच हे यंत्र आहे। ह्यामध्ये आपण डिटेल या व्हिडिओ जाणून घेणारच आहे। कुठल्याही पद्धतीची घाई न करता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला नक्की मोलाची माहिती मिळेल आणि एक उद्योगाची प्रेरणा मिळेल, त्यातून तुम्ही आमच्याशी जोडले जाल। तर मंडळी, साहेबांनी महाराष्ट्रातील जवळपास 5000 बचत गटांना रोजगार दिलेला आहे। बरेच तरुण, बरेच युवक साहेबांशी जोडले गेलेले आहेत आणि व्यवसाय करत आहेत। जर तुम्हाला घर बसल्या कुठला व्यवसाय करायचा असेल आणि दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्र हो, आज मी विकास पाटील ब्लू स्टार ऑटोमेशन्स तर्फे आपणासमोर असा एक उद्योग घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये एका मशीनच्या मदतीने आपण 10 ते 15 वेगवेगळे जे मार्केटला डिमांड असणारे प्रॉडक्ट्स बनवू शकतो। त्यातले एक किमान 4 ते 5 प्रॉडक्ट मी आज प्रात्यक्षिक बनवून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आमची कंपनी सर्वसाधारण 50 वर्षे ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। आमची उत्पादनांची लिस्ट थोडक्यात आपण स्क्रीनवर प्ले होतच आहे आता आपल्याला शूटमध्ये। तर त्यापैकी आता ह्या मशीनसाठी साहाय्याने जे आपण उद्योग करणार आहोत त्याचं थोडक्यात मी आता आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवत आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर आता आपला अधिक न वेळ घेता आपण आपल्या पहिल्या प्रोडक्टपासून चालू करत आहोत। पहिलं उत्पादन ज्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभरा डाळ, जी आपण भाजायला सुरुवात करणार आहोत। आपण एक 2 किलो वजन करून हरभरा डाळ घेतलेली आहे। ती आता मी मशीन प्रथमतः चालू करतोय। त्यामध्ये ही डाळ ओतणार आहे। त्याचबरोबर आता गॅस बर्नरही चालू करण्यात येणार आहे, जेणेकरून गॅसच्या साहाय्याने एकसारखी डाळ भाजली जाईल। आणि ही भाजलेली डाळ आपल्याला भरपूर कामासाठी लागते। काही भाजण्या करतो आपण, काही चकली करतो, अशा प्रॉडक्टना लागते। आणि आता आपण ह्यात एक प्रॉडक्ट पूर्णपणे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी ही पहिली त्याची प्रक्रिया आहे, म्हणजे डाळ भाजणे, ती आता आपण पाहणार आहोत। आता आपण गॅस बर्नर चालू करणार आहोत। हा गॅस नॉब आहे, हा आपला लायटर आहे, ज्याच्या आधारे गॅस सुरुवातीला थोडासा चालू करायचा आहे। आपल्याला गॅसची जरूरत आहे, तर ही गॅसची टाकी आहे ज्यातून गॅस आपल्याला येईल। हा गॅसचा नॉब आहे, ज्यातून आपण गॅसचा जो फ्लो आहे तो कमी जास्त करतोय। आता आपण पाहाल की मी जसा वाढू तसा गॅस बर्नर वाढत आहे। आपल्याला कुठलेही पदार्थ करत असताना त्यासाठी लागणारी उष्णता लक्षात घेऊन करायचं आहे। अधिक उष्णता जर दिली तर त्या पदार्थाचा खराब होऊ शकतो, करपू शकतो, किंवा आपण म्हणतो तो पदार्थ वाया जाऊ शकतो। त्यामुळे ह्याचा थोडासा अभ्यास की आपल्या पाककलेच्या प्रक्रियेनुसार आपल्याला होणारच आहे। आता हा मी मीडियम आचवर ठेवलेला आहे, ही याची फुल आच आहे, ही मीडियम आचवर ठेवलेला आहे। आपण आता डाळ भाजत आहोत। सुरुवातीला आपल्याला डाळ थोडी नरम होईल। आता आपण पाहत आहात मशीनही फिरत आहे, गॅस चालू झालेला आहे, त्यामुळे डाळ थोडीशी गरम होते। आता मला हाताला जाणवते ही थोडीशी पूर्ण भाजून होऊन ह्याचा थोडासा एक असा खमंग वास यायला चालू होईल आपल्याला, त्यावेळी आपण ही डाळ पुढल्या प्रक्रियेसाठी काढणार आहोत मशीनमधून। आता आपण पाहत आहात डाळ पूर्णपणे भाजून झालेली आहे। आता आपण मशीन बंद करत आहोत। बंद केल्यानंतर मशीनची ही जी लॉक पिन आहे ती काढली जाईल। त्यानंतर मशीन टिल्ट करून आपण हे मटेरियल खाली उतरून घेत आहोत।
अशा पद्धतीने पूर्ण मटेरियल उतरून घेतलेलं आहे. आता आपण पाहत आहात ती डाळ छानपैकी भाजून झालेली आहे. ह्याची आता आपण पुढील प्रक्रिया करणार आहोत. आता नक्कीच पुढला पदार्थ आपला एकदम रंगदार असणार आहे. त्याची मी सुरुवात करतोय. हा आपण दह्यासाठी पाठवून देतोय. व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा, कारण पुढील येणारे प्रोडक्ट जे आहेत ते अत्यंत प्रभावशाली व मार्केटिंगच्या दृष्टीने स्ट्रॉंग आहे, जेणेकरून आपल्याला नफा भरपूर असणार आहे त्यामध्ये. आता आपण डाळ दळायला दिलेली आहे. ती डाळ दळून येत नाही आहे तोपर्यंत आपण एक दुसऱ्या प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला देत आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध. आता आम्ही 5 लिटर दूध घेतलेलं आहे. जसं आता पाहत आहात ग्रामीणमध्ये दुधाचा भरपूर साठा असतो, भरपूर उपलब्ध असतं आणि ते आपण नगण्य रेटला विकतो. तर ह्यापासून आपण असा प्रोडक्ट बनवायचा आहे की ह्याची अशी व्हॅल्यू ॲडिशन होईल, जो नफा आहे तो आपल्याला कितीतरी दूध डायरेक्ट विकण्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं असणार आहे. तर आता हे मशीन गॅस ही चालू आहे, मशीन गरम होत आहे आणि आपण ह्यात दूध टाकत आहोत. हे 5 लिटर दूध आपण ह्यामध्ये आता टाकत आहे. आता हे पूर्ण दूध टाकून झालेलं आहे. जसं आपण पाहत आहात किंवा आपल्याला अंदाज आलाच असेल, आता ही दूध आटवायची प्रक्रिया पुढे चालू झालेली आहे. गॅस जो आहे त्याची फ्लेम आता आपण मीडियम फ्लेम ठेवतो आहे. सर्वसाधारण आपण ह्यापासून बरेचसे प्रॉडक्ट बनवू शकतो. आता तुम्हाला सुरुवात करून सांगायची झाली तर पहिल्यांदा जे दूध आटवायला चालू करतो तर त्यापासून आपण एखादा बासुंदीसारखा घट्ट पदार्थ बनवू शकतो, ज्याला प्रचंड मागणी आहे. प्रत्येक जेवणामध्ये स्वीट्स वगैरे अशा पद्धतीनं, रसमलाईमध्ये सुद्धा त्याचं मिश्रण वापरलं जातं, आईस्क्रीममध्ये वापरलं जातं. असे दुधाचे एखादा घट्ट पदार्थ बासुंदीसारखा केल्यानंतर ते होऊन जातं. त्यानंतर अजून आपण त्याला आणखी आटवून त्यामध्ये जो शुभ्र खवा म्हणतो, पांढरा खवा, तो बनवू शकतो. त्यानंतर त्या खव्याबरोबरच त्यामध्ये थोडंसं साखर टाकून जे पांढरे मलाई पेढे म्हणतो ते बनवू शकतो, किंवा इतर थोडंसं दूध ॲड करून जे आपले ब्राऊन किंवा रेड कलरमध्ये जे वेगवेगळे कंदी पेढे वगैरे असतात तर तेही बनवू शकतो. तर त्यासाठी पहिलं काम आहे ते दुधाला थोडंसं उकळून त्याची म्हणजे आटवणी जी आहे तर ती चालू करणं. तर ह्या मशीनमध्ये आपण तेही करू शकतो आणि त्याचं आता आपल्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण देत आहे. जसं की आपण पाहत आहात फ्लेम लो आहे, मशीन कंटिन्युअस फिरत असल्यामुळे ह्याला खाली स्क्रेपर आहे, त्यामुळे दूध लागलं जात नाही आहे. थोड्या वेळाने दूध जसं गरम होत जाईल तशी पाण्याची वाफ होऊन दुधाची क्वांटिटी कमी होऊन मलाई वाढत जाईल. जसं की आपण आता पाहत आहात दूध पूर्ण उकळलेलं आहे आणि घट्ट होत आहे. ह्यामध्ये आपण थोडंसं मसाले, म्हणजे जे मसाले दूध आपण लहान मुलांना किंवा फ्लेवर्ड मिल्क म्हणून देतो तर ते करू शकतो. त्यासाठी थोडेसे मसाले टाकायचे आहेत. आता आपण इथं थांबणार नाही आहोत, आपण पुढे प्रक्रिया करणार आहोत आणि आपण खव्यासाठी जो पांढरा खवा लागणार आहे त्यापर्यंत आपण हे दूध आठवणार आहोत. तर आपण पुढे ही प्रक्रिया चालू ठेवू. आता आपण दूध आटवायचं जे काम आहे ते बासुंदी लेवलला आलेलं आहे. आता आपण पाहत आहात एकदम घट्ट बासुंदी तयार झालेली आहे. अजून थोडंसं आपण आठवणार आहोत आणि जो आपला फायनल प्रॉडक्ट आहे तो खवा तयार होणार आहे. तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल, एक 5 ते 10 मिनटामध्ये. जसं की आपण पाहत आहात आता हा पूर्ण खवा तयार झाला आहे. सर्वसाधारण 1 ते 1.25 किलो हा खवा आहे. ह्यामध्ये आता आपण आपल्या भागामध्ये लागणाऱ्या साखरेच्या प्रमाणानुसार साखर टाकत आहोत. आता ही सर्वसाधारण 250 ग्रॅम साखर आहे. ही आधी आम्ही दळून घेतलेली आहे, पिठी साखर आहे ती. थोडंसं फिरवून घ्यायचे आहे. चांगलं मिश्रण मिक्स होऊ दे. एकदा मिश्रण मिक्स झाल्यानंतर परत आपण ह्यापासून पेढे बनवणार आहोत. त्यासाठी हे सगळं आपण मगापासून जे प्रॉडक्ट बनवत आहोत तो जे आपले मलाई पेढे आहेत त्यासाठी ही सगळी आपण रेसिपी केलेली आहे आणि फायनल प्रॉडक्ट आता आम्हाला तुम्हाला थोड्याच वेळात बांधून दाखवत आहोत. ह्यासाठी आपल्या कंपनीमध्ये ॲटोमॅटिक मशीन्स पण आहेत जे छान छान पेढे बांधून देतात. मोठ्या प्रमाणात वापर असेल तर त्यासाठी वापरलं जातं. आता आपण हे लहान उद्योग सुचवत आहोत, त्यासाठी आपण हे हातावरच बांधणार आहोत. आता हे आपलं फायनल मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पहिल्यांदा गॅस बंद करून घेत आहोत, त्यानंतर मशीन बंद करत आहोत. मशीन बंद आता झालेलं आहे. त्यानंतर आपण हे मिश्रण खाली उतरून घेत आहोत. इथे लॉक आहे, आपण लॉक लावायचं आहे जेणेकरून मिश्रण पूर्णपणे ट्रेमध्ये काढत आहोत. मिश्रण गरम असणार आहे त्यामुळे थोडं काळजीपूर्वक काढायचं आहे. ह्याला थोडं आपण थंड होऊ देणार आहोत जेणेकरून हे बांधणीसाठी योग्य येईल आणि ह्यापासून आपण पेढे बांधणार आहोत. आता आपण जे पाहिलं हे प्युअर दुधापासून, यात कुठलेही मिश्रण न मिक्स करता दूध आणि आपल्याला लागणारी साखर ह्या प्रमाणात हे पेढे बनवणार आहोत. ह्यात कुठलंही मिश्रण म्हणजे जे बरेच वेगवेगळे पदार्थ ॲड केले जातात जेणेकरून त्याचा कलर आणण्यासाठी किंवा चवीमध्ये किंवा वजन भरण्यासाठी, तर हे आपण काय नाही केलेलं आहे. हे आपण प्युअर मिश्रण केलेलं आहे. आता आपण बनवलेला खवा सुकत आहे, त्यापासून पेढे बनूसपर्यंत आपण एक तिसरा व्यवसाय जो करणार आहे यामध्ये, त्याच्यासाठी लागणारे जे हे शेंगदाणे आहेत ते भाजणार आहोत. ते आता आपण मशीन चालू केलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे. शेंगदाणे यामध्ये ओतत आहोत. आता आम्ही आपल्या ट्रायलसाठी सर्वसाधारण 1.5 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत.
सर्वसाधारण आपण 3 किलो कपॅसिटीपर्यंत ह्यामध्ये भाजू शकता. मशीन चालू केलेलं आहे, गॅसची फ्लेम पण चालू केलेली आहे. जसं की आपण पाहत आहात मशीनच्या फिरण्यामुळे ऑब्स्टॅकलमुळे शेंगदाणे एकसारखे फिरले जात आहेत आणि गरम होत आहेत. ही प्रक्रिया सर्वसाधारण 10 मिनिटाची असावी. 10 ते 15 मिनिटामध्ये एकसारखे शेंगदाणे भाजले जातील, जेणेकरून शेंगदाण्याला चव चांगली येईल. गॅसची फ्लेम अशा पद्धतीने ठेवायची आहे जेणेकरून शेंगदाणा करपला जाणार नाही आणि एकसारखा सर्व बाजूनी भाजला जाईल. त्याची मदत आपल्याला पुढं जे आपण या शेंगदाण्यावर काम करणार आहोत सोलण्याचं, त्यासाठी होणार आहे. जसे की आपण पाहत आहात आपले शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहेत. त्याचा तडकण्याचा आवाज येतो आहे आणि बऱ्यापैकी शेंगदाण्याचं जे स्किन आहे तेही भाजून झालेलं आहे. आता इथून पुढं आपलं काम आहे शेंगदाणे काढणे आणि ह्याचं जे कवच आहे ते सोलून काढणे, त्याला आपण टरपाल म्हणतो मराठीमध्ये. आणि आपल्याला आतला शेंगदाणा पुढल्या आपल्या प्रॉडक्टसाठी वापरायचा आहे. थोड्या वेळात तो काय प्रॉडक्ट बनवणार आहे आपण ते पाहू. आता आपण भाजलेले शेंगदाणे काढणार आहोत. प्रथमतः मशीनची लॉकपिन काढायची आहे. खाली आपण एक भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये शेंगदाणे काढणार आहोत. तर आपण पाहतात हे आपले सगळे शेंगदाणे छानपैकी भाजून तयार झालेले आहेत. आता आपलं पुढील काम आहे जे भाजलेले शेंगदाणे सोलून ह्यापासून प्रॉडक्ट बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ. तो आता आपण ह्यामध्ये त्याचा एक छानपैकी असा पाक करून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे सोलून त्यामध्ये टाकून पुढील प्रॉडक्ट बनवणार आहोत. तर चला पुढील काम चालू करू. आता आपण जो पुढील प्रॉडक्ट करणार आहोत त्यासाठी आपण मशीन तयार केलेलं आहे. गुळाचा पाक करणार आहोत. यामध्ये गुळ थोडासा बारीक फोडून घ्यायचा आहे आणि सर्वसाधारण आपल्याला 2 प्रॉडक्ट बनवण्यासाठी आम्ही आता हा पाक करणार आहोत. एक आहे ते राजगिऱ्याचे लाडू आणि दुसरा जो आहे तो सर्वसाधारण आता मगाशी आपण पाहिलं की शेंगदाणे आपण भाजून घेतलेत, तर ते शेंगदाणा लाडू आणि चिक्की ह्या दोन्हीसाठी पाक करून घेणार आहोत. पाक थोडा वेगळा असतो पण आम्ही एकाच पाकामध्ये ते थोडंसं ॲडजस्ट करून आपल्याला कसं बनवायची सारांशमध्ये प्रोसिजर सांगणार आहोत. फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आपल्याला, इथून गुळ सर्व निघत नाही आहे. आपण आता थोडीशी फ्लेम वाढवलेली आहे. मगाशी फ्लेम बंद होती जेणेकरून तळ गरम झाल्यानंतर गुळ जसा गरम होईल तसं त्याचं पाणी व्हायला सुरुवात होईल. गुळ जसा पातळ होईल तशी त्याची पाकच्या स्वरूपात आपल्याला जो लागणार आहे गुळ तो तयार होणार आहे. आता गुळ थोडा पातळ होत आहे. चांगला गुळ मिक्स होऊन एकसारखा पाक व्हायची वाट बघतोय आपण आता. आता ही आपली चाचणी बनवून तयार झाली. ह्याची तपासणी जी असते प्रत्येक आचार्याची वेगवेगळी असते. सर्वसाधारण एक सामान्य चाचणी अशी आहे, हे गोळा पाण्यामध्ये टाकायचा, तार धरत असेल तर बांधीला आलेला आहे. आता जसं बघताय आपण ते घट्ट होतं आहे, तर हे आपल्याला बांधीला आलेलं आहे. तर ह्यामध्ये आता 2 प्रकारचे आपण जे चिक्की किंवा शेंगदाणा लाडू हाही करून दाखवणार आहे. आता चिक्कीसाठी आपण प्रमाण गुळाचं जादा असतं, शेंगदाणा लाडवासाठी प्रमाण कमी असतं, क्रश असतो शेंगदाण्याचा, हा फरक आहे. आणि राजगिऱ्यासाठी हा पाक वापरणार आहे. तर दोन्ही लाडू आता आपण बांधून बघू. चला आता आपण राजगिरी लाडवासाठी थोडा पाक करून घेणार आहोत. हे डेमोसाठी करत आहोत त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात करणार आहोत आपण. सर्वसाधारण एक 4 पाय आम्ही पाक काढलेला आहे. त्याच्यासाठी लागणारी लाही आता आपण टाकणार आहोत. तर आता आपण हे लाडवासाठी मिश्रण हलवून घेत आहोत. जसं हे एकसारखं होऊन जाईल मिश्रण, त्यानंतर आपण लाडू मशीनवरही बांधणार आहोत मिश्रण. त्यासाठी आपल्याकडे जे मशीन उपलब्ध आहे लाडू बांधायसाठी, तर आपण त्याच्याकडे वळत आहोत. आता आपण प्रथमतः हे मिश्रण जे आहे तर ह्यासाठी आपल्याकडे हे लाडू मशीन आहे, मॅन्युअल आहे आणि ह्यामध्येच एक ॲडव्हान्स कॉम्प्रेसर मॉडेल असतं. आता व्हिडिओ फार लांबडा होईल जर आपण कॉम्प्रेसर मॉडेलचा व्हिडिओ पाहायला गेलो तर आपल्याला ही डिटेल लिंक टाकू आपण त्यासाठी. हे मिश्रण जे आहे तर ह्याच्या आपल्या आकाराचे सर्वसाधारण हा 32 म्हणजे एक वजन ठरलेलं असतं, त्या आकाराच्या लाडवासाठी आपण हे करतो आहे. तर हे जस्ट एकदा प्रेस करायचं आहे आपल्याला आणि बांधी झाल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर हे लाडू तयार झालेला आहे. सर्वसाधारण कॅप्सूल शेपमध्ये घ्या जेणेकरून लाडू आपल्याला फर्स्ट शॉटमध्ये बांधला जातो. नॉर्मली 2 वेळा आपण का फिरवतो तर ह्याच्यामध्ये जी लाईन असते पार्टिंग लाईन ती त्याची गेली पाहिजे. तर यामध्ये आपल्याला काम थोडं झटफट करायला लागतं कारण पाक एकदा आल्यानंतर त्याचं हार्डिंग चालू झालेलं असतं. हे मशीन जमिनीवर ठेवून आपण वापरतो. आता आपल्याला डेमोसाठी आपण हे वरती ठेवलेलं आहे. नॉर्मली 3 प्रेसमध्ये केलं जातं. जसं की आता आपण पाहत आहात आपण इतके लाडू बनवलेले आहेत.
तर सर्वसाधारण मशीनच्या सहाय्याने एक महिला 1 तासाभरामध्ये 600 लाडू किमान बांधू शकते. जसं की आता आपण पाहिलं राजगिरा लाडू, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत चिक्कीसाठी. आता आपला पाक आधीच आपण तयार करून घेतला होता. त्यानंतर हे शेंगदाणे जे आपण भाजले होते ते सोलून घेतलेत. चांगले सोलायचे आहेत शेंगदाणे, जेणेकरून ट्रपल राहणार नाही. आता ह्यामध्ये थोडीशी आपण घाई केलेली आहे. त्यानंतर हे मिश्रण तयार होईल. मिश्रण जसं मिक्स होईल तसं आपण एका ट्रेमध्ये थोडंसं तूप लावायचं आहे ट्रेला, आणि त्यामध्ये हे चांगल्या पद्धतीने लाटून घेणार आहोत. आता हे मिश्रण मिक्स होत आहे. जसं आपण पाहत आहात, उलटण्याच्या साहाय्याने थोडंसं मशीनला एखादी चिकटायचा प्रकार असतो, तर ते आपण काढून घ्यायचं आहे. आता रेडी झालेलं आहे मिश्रण सगळं मिक्स होऊन. तर आता आपण काढून घेणार आहोत, कारण याचं हार्डिंग थोडंसं लवकर येतं. चला आपण हे ट्रेमध्ये हातरून घेऊ. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण ट्रेमध्ये उतरवतो. ट्रेला आधी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आपल्याला ट्रेचं एक फिक्स वजन असतं, त्या मापाने त्यामध्ये ओतायचं आहे. नाही, आता हे मिश्रण आपलं सगळं ओतून झाल्यानंतर हे आपल्याला लाटायचं आहे. आता हे चिक्की बनवण्यासाठी आपल्याकडनं अजून मिळणारी टूल्स म्हटली तर हे असं एक बेलन असतं पॉलिमरचं, ज्याचा फायदा आपल्याला लाटण्यासाठी होतो. ह्याला थोडंसं तूप लावून जंटल प्रेस करायचं असतं, जेणेकरून चिक्की ट्रेमध्ये पसरली जाईल. जसं की आता आपण पाहत आहात, हे लाटून पूर्णपणे फ्लॅट झालेलं आहे. आता पुढील प्रक्रिया आपण कटर वापरणार आहोत हे कापण्यासाठी. आपल्याला ज्या जाडीचे ज्या लांबीचे ब्लेड हवेत त्या पद्धतीची कटर असतात, ट्रे असतात. आता हे आपल्याला हे सगळं सॅम्पल्समध्ये आपण बघत आहोत. सर्वसाधारण आता 1 इंची कटर आहे. हा कटर लावत असताना ही आपल्याला ज्या मापाने लावायचा आहे त्या मापाने थोडा अंतर सोडून लावायचा असतो. अजून ही चिक्की हार्ड नाही आलेली आहे. जशी हार्ड येईल ते आपण कटर फिरवून हे जे आडवे उभे असे दोन्ही काप करून घेणार आहोत. सर्वसाधारण लांबी रुंदी समान असते ती चौकोन चिक्की, आणि थोडीशी फरक असतो. आयताकृती चिक्की असते ते आपल्याला 2 कटर्स वापरायचे आहेत. चौकोन चिक्कीसाठी एका कटरमध्ये आपलं काम होऊ शकतं, आणि सर्वसाधारण आयताकृती चिक्की ज्या असतात त्यासाठी 2 प्रकारचे कटर वापरावे लागतात. आता आपण बेसनचे जे लाडू असतात त्यासाठी पुढील प्रक्रिया करणार आहोत. तर हे आहे म्हैस तूप किंवा तूप आपण म्हणतो. तर सुरुवातीला थोडंसं तूप टाकून कढवून घ्यायचं आहे. गॅस चालू केलेला आहे, मशीनी चालू आहे. सगळं तूप एकदम टाकायचं नाही आहे. थोडं टाकल्यानंतर मग आपण त्यामध्ये डाळीचं जे भाजक्या डाळीचं आपलं पीठ आहे ते आपण थोडं टाकणार आहोत. तूप आपण थोडं टाकत आहोत, जेणेकरून आपल्याला चिकट एकदम जो बेसन भाजलेलं पीठ आहे त्याचा सिरप तयार होईल. आता आपले बेसन लाडवाचं जे मिक्सर आहे तुपामध्ये भाजून चांगल्या पद्धतीने तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत. जनरली मशीनमध्ये आपण मिक्स करू शकतो, किंवा ही जी साखर आहे ती बऱ्याचदा आपण खाली मिक्स करतो. आता आपण खाली मिक्स करणार आहे. जसं की आपण पाहत आहात एकदम फाईनमध्ये मिक्सिंग झालेलं आहे. आता मशीन बंद करत आहोत आपण. प्रथमतः सुरुवातीला गॅस बंद करायचा आहे. आता आपण हे तयार झालेलं मिश्रण बाहेर काढणार आहोत. प्रथमतः मी गॅस बंद करत आहे. आता गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर मशीन बंद करत आहोत. मशीन बंद केल्यानंतर आपण टिल्टिंगसाठी जी पिन आहे ती पिन काढून मशीनमधून मटेरियल उतरवणार आहोत. मशीन टिल्ट करून घ्यायचं आहे. टिल्ट करून घेतल्यानंतर मटेरियल आपण काढून घेत आहोत. हे सगळं मटेरियल आता आपण काढून घेतलेलं आहे. काढून घेतल्यानंतर मशीन सरळ करून ह्यामध्ये थोडीशी साखर आता आपण बाहेरून मिक्स करणार आहोत. आपल्याकडे जी साखर आहे ती तळलेली आहे. सर्वसाधारण आपल्या आता एक किलोच्या डाळीच्या प्रमाणानुसार 200 ते 250 ग्रॅममध्ये फेंड लाडू आपण बांधू शकतो. आता आपण ह्या मिश्रणामध्ये साखर मिक्स करणार आहोत. आपण दळलेली साखर आपल्याकडे आहे. गाठी वगैरे सर्व फोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला साखर लवकर मिक्स होणार आहे. जसं की आपण पाहत आहात, जे आपण खवा केला होता त्याच्यापासून आपण हे पेढे बनवलेले आहेत. राजगिऱ्यापासून लाडू बनवलेले आहेत. हे थोडंसं आपल्याकडे आधी तयार असलेले खारी खोबऱ्याचे लाडू आहेत. आणि ही आपली जी चिक्की आपण लाटली होती तर ते आता आपण कटर कसा वापरायचा ते दाखवत आहोत. सर्वसाधारण हे 1 इंचाचा आता ब्लेड आहे. कटर पहिल्यांदा सॉफ्टली मारायचा असतो, जेणेकरून एक पहिली खाच पडून घ्यायची. जसा कटर खाली उतरत जाईल तशा पद्धतीने ते पुढं स्क्रोल करत जायचं. थोडंसं टेबल गच्च घ्या नॉर्मली. आता आपण हा आडवा कट करत आहोत. आडव्या कटला सुद्धा सेमच करायचं आहे. ट्रेला आपण थोडंसं तूप लावलं होतं, त्यामुळे ही चिक्की आपल्याला काढताना सोपी जाणार आहे. आता आपण या ट्रेमधून ही चिक्की काढत आहोत. ती अजून नरम आहे.
तोपर्यंत आपल्याला काढायला सोपी जाते. आता ही कट झालेली चिक्की सुकल्यानंतर आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये वजनाचं गणित घालून आपला रेट टाकून त्यामध्ये आपण कस्टमरला पॅक करून विकायचे आहे. ह्याच्यासाठी पॅकिंगसाठी सर्वसाधारण सर्व लाडू चिक्की पॅकिंगसाठी आपल्याकडं छोटंसं मशीन असतं जे मार्केटला इझिली अवेलेबल होतं. आपल्याकडूनही त्याची सेल सर्व्हिस होते. तोही प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत आपला शेवटचा प्रॉडक्ट जो की पॉपकॉर्न आहे. त्यासाठी लागणारं जे घटक पदार्थ आहेत तर हा मका आहे. मका थोडा टणक असावा. त्यानंतर रेग्युलर आपल्या साध्या फ्लेवरसाठी तेल, ही टर्मरिक पावडर किंवा हळद पावडर आणि चवीसाठी थोडंसं मीठ. सुरुवातीला आपण मशीन चालू करून घेणार आहोत. आता मशीन चालू केलेलं आहे. आता जशी आपण फोडणी देतो त्या पद्धतीने हे पहिलं काम असणार आहे. आपण तेल टाकतोय. त्यानंतर हळद पावडर आपण टाकणार आहोत. आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे. हळदी टाकलेली आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीने त्याला कोटिंग येणार आहे. थोडंसं तेल गरम झालं की आपण मग मका टाकून त्यामध्ये लाही फुलवणार आहोत. आता ऑइल थोडं तापत आहे. जशी उकळी थोडीशी येईल तसं आपण मका ॲड करणार आहे आणि त्यानंतर हे झाकण झाकून देणार आहे जेणेकरून थोडी वाफ तयार होईल आहे आणि लाही फुलायला पोषक वातावरण तयार होईल. आता आपण चवीसाठी थोडंसं मीठ टाकणार आहोत. मिठालाही चांगलं मिक्सिंग होऊ द्यायचं आहे. आता आपण मका टाकून घेत आहे. तेल चांगलं कढलेलं आहे. लाहीचा मका थोडासा वेगळा असतो. चांगलं कोटिंग होऊ द्यायचं आहे आणि स्टीम तयार होऊ द्यायची आहे जेणेकरून झाकण झाकलं की स्टीम तयार होईल. 1 ते 2 मिनटामध्ये चांगली मक्याला हीट लागली की लाह्या फुटायला चालू होतील. ते आपल्याला आवाजावरून ओळखून येतं. जसं लाही फुटायला चालू होईल आपल्याला फ्लेम थोडीशी कमी करायची. आता तेलाचं कोटिंग आणि हे चांगलं चढल्यानंतर लाहीला पोषक वातावरण तयार होतं ज्यामध्ये लाही फुटली जाते. जसं की आता आपण पाहत आहोत लाह्या बनून तयार झालेल्या आहेत. आता लाह्या आपण काढणार आहोत. प्रथमतः गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हा लाह्याचा आपल्याला बनताना आवाज येत आहे. लाही आपण आता काढणार आहोत. खाण्यासाठी एकदम खमंग आहे. आता इथून पुढे आपण ही पॅक करून सुद्धा दाखवणार आहोत. जो रेग्युलर बँड सीलर मिळतो त्यामध्ये ही आपल्याला पॅक करता येते. त्याचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण दाखवणार आहोत. मित्रांनो आता आपली शेवटची स्टेप आहे. आपण आपल्याला हवे त्या वजनाचे पाऊच भरून घ्यायचे आहेत किंवा मापाचे. पॉपकॉर्नमध्ये मापाचे भरतो. त्यानंतर असा हा बँड सीलर मिळतो जो आपल्याकडे मिळतो मार्केटलाही मिळेल. त्याद्वारे तुम्ही हे पॅकिंग करू शकता. हवं ते टेम्परेचर पिशवीच्या जाडीनुसार व पिशवीच्या मटेरियलनुसार सेट करायचं असतं. आपल्याला प्रेशर सेट करायचं असतं आणि भरलेली पिशवी एका बाजूने सोडायची असते जेणेकरून ती व्यवस्थित सोडल्यानंतर समोरच्या बाजूला ती पूर्ण पॅक होऊन येणार आहे. मशीनची उंची सेट केल्यानंतर ती पिशवी तुम्हाला बेल्टच्या साहाय्याने फिरत येते. म्हणजे आपण पहिले एअरटाईट पूर्ण पिशवी पॅक झालेली आहे. हा एक आपला प्रॉडक्ट आहे. आता दुसरा जो राजगिऱ्याचा लाडवाचा प्रोडक्ट होता तोही मी आपल्याला पॅक करून दाखवत आहे. पुन्हा एकदा पॉपकॉर्न पॅक करून दाखवत आहे. आपण जे बेसनचे लाडू केले होते तेही पॅक करून दाखवत आहे. चिक्की आपण या पद्धतीने पॅक करू शकता. याच्यावर आपलं लेबल लावू शकता किंवा प्रिंटेड पाऊच वापरू शकता. हे आपलं बेसन लाडवाचं पॅकेट पॅक करून झालेलं आहे. पॅकिंग जेवढं आपण एअरटाईट करू तेवढे मटेरियल जास्त वेळ टिकतं. हवेमुळे जे जंतूंचं हे होतं ते आपल्याला मटेरियल जास्त वेळ टिकवण्यासाठी काम करतं. त्यामुळे एअरटाईट पॅक करणं गरजेचं आहे. तर सर शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. जर कुणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागेल आणि प्रॉफिट किती होईल आणि हा जो माल आहे हा कुठे विकता येईल? अगदी बरोबर. गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट जर म्हणायला गेलो तर आपल्याला एका मशीन्सपासून सुरुवात करता येते. जे आता आपण 5 in बघितलं त्यामध्ये 10 ते 20 प्रॉडक्ट करू शकतो. 38,000 मूळ किंमत. काही अटॅचमेंट्स असतात त्या घेतल्या तर थोडी अजून अटॅचमेंटची किंमत वाढते. ही झाली सुरुवातीची गुंतवणूक. त्यानंतर दुसरं आहे हा पदार्थामध्ये आपल्याला प्रॉफिट किती मिळू शकतं. तर प्रॉफिट मार्जिन असं आहे की खाद्यपदार्थामध्ये भरपूर असतं. चांगले पदार्थ बनवून आपण किमान 3,000 2 ते 3,000 जे गणित आहे दिवसाचं ते आपण सहज गाठू शकतो. थोडीशी मेहनत थोडंसं आपली म्हणजे जी डोकेलिटी आहे ती वापरली पाहिजे. त्यानंतर तिसरं जे आहे प्रॉडक्ट कुठे विकले जातात. आता आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपणच त्याचे ग्राहक आहोत. स्वतः कोणीतरी बनवत असतं आपल्याला देत असतं तसं घरोघरी याचे ग्राहक आहेत. त्याच्यावरून पोचणारी जी साखळी आहे म्हणजे दुकानदार असतील, होलसेलर असतील, त्यांच्या खाली रिटेलर असतील, त्यांच्यापर्यंत आपला माल एकदा पोचला की आपण हे सहजगतीने विकू शकतो. तर चला मंडळी, तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल, जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहेबांच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. साहेबांची कंपनी इचलकरंजीत आहे. तुम्ही प्रत्यक्ष येऊन साहेबांना भेटू पण शकता. मशीन सोबत जे काही फॉर्म्युला आहेत साहेब ते पण तुम्हाला देतील. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय महाराष्ट्र.